पुरावे आहेत, पुरावे दिलेत. ज्या वेळेस निवडणूक आयोगाकडे आम्ही पुरावे मागत होतो, आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागत होतो. तुमचं मतदान कसं वाढलं? ज्या हे एक्स मतदान आपला बूथ आहे, त्या बूथवर जर 6 वाजता नंतर 5 वाजता नंतर जर 15% 20% मतदान झालं असेल तर तिची लाईन दिसायला पाहिजे तेवढी. ती लाईनच दिसत नाही. ती लाईन गेली कुठे? म्हणून तिथे खरं म्हणजे असं आहे की प्रत्येक ठिकाणी बूथवर सीसीटीव्हीची व्यवस्था केली पाहिजे. त्या बूथची व्यवस्था तिथे होती का? आणि अनेक ठिकाणी आता एटापल्ली तालुक्यातून काल माझ्याकडे जी 10-12 गावामध्ये झालेल्या मतदानांची आकडेवारी झाली. प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मोजलेलं मतदान यामध्ये खूप मोठी तफावत आहे. आता त्यावेळेस हे म्हणतील की आक्षेप कुठून घेणं, आक्षेप का घेतला नाही? आता ह्या ग्रामीण भागामध्ये त्यावेळेस तुम्ही आक्षेप घ्यायला कुठे वेळ होता? दुसराच विषय महत्वाचा असा होता की काल आपण सगळ्यांनी पाहिलं की असे तकलादू त्यांची प्रेस कॉन्फरन्स होती या निवडणूक आयोगाची. जसा का हा राजकीय पक्षाचा माणूस आहे राजीव कुमार, यांना उद्या हा यातून सुटका झाल्यानंतर कदाचित हा व्यक्ती राज्यसभेवर दिसेल किंवा कुठल्या तरी मंडळावर दिसेल, अशी त्यांची अवस्था एकूणच त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मला दिसलेली आहे. हे स्वायत्त मुळातच दिसले नाही. त्यांच्या भाषणावरून, त्यांच्या बोलण्यावरून, देहबोलीवरून, त्यांच्या शब्दांचा जो प्रयोग होता त्यावरून. आणि तुम्ही मागताय ना 7 दिवसात द्या, तुम्हाला काय 7 दिवसात द्यायचं आहे? तुम्ही सगळा डेटा संपवून टाकला. तुमच्याकडेच पुरावे ते तुम्ही नष्ट करून टाकले. म्हणजे उलट चोरांनी चोरी करायची आणि मुद्देमाल मात्र मालकाकडून मागायचा, हे तर गजबच आहे. चोरी करून मालाची विल्हेवाट लावली आणि आता मात्र ज्याने आरोप केलाय त्यांना सांगतायत की तुम्ही पुरावे द्या. चोरीचा माल गायब केलाय आणि ज्यांनी तक्रार केली त्याला म्हणतात पुरावे द्या. हे तर विचित्रच काम आहे या निवडणूक आयोगाचं. असं विचित्र निवडणूक आयोग, चित्र विचित्र देशामध्ये कधी आलेलं नाही, कधी झालेलं नाही. आणि राहुल गांधी माफी मागणार नाहीत,